नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट द एम या यूट्यूब चॅनलवर. तर काल आपण SFD-BMD ही कन्सेप्ट बघितलेला आहे आणि आज आपण बेंडिंग स्ट्रेस आणि शियर स्ट्रेस म्हणजे काय हे बघणार आहे आणि त्यांचं डायग्राम सुद्धा बघणार आहे. तर प्युअर बेंडिंग म्हणजे काय? द पोर्शन ऑफ बीम वेअर SF इज इक्वल टू 0 अँड BM इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे समजा आपण जिथे SF 0 आहे आणि बेंडिंग मोमेंट कॉन्स्टंट आहे त्या पोर्शनला आपण प्युअर बेंडिंग असं म्हणू शकतो. तर इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे, दोन पॉईंट लोड ॲक्ट होत आहे बी आणि सी वर आणि लेंथ एल आहे. तर याचं BMD येणार आहे, SFD येणार आहे वरून जी काय आर येईल तेवढा, इकडं बी आणि एवढं जी पोर्शन आहे इथं आपला SF 0 आहे आणि इथं बेंडिंग मोमेंट आपला कॉन्स्टंट आहे. तर BC सेक्शनमध्ये आपलं प्युअर बेंडिंग होत आहे, म्हणजे इथं बेसिकली फक्त आणि फक्त बेंडिंगच होत आहे. तर बेंडिंगचा फॉर्म्युला काय? सिग्मा अपॉन वाय इक्वल टू एम अपॉन आय इक्वल टू ई अपॉन आर. ह्याला डिराईव्ह करण्यासाठी खूप मोठं कन्सेप्ट आहे, ते आपल्याला JEE लेवलसाठी लागत नाही. तर आपल्याला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि फॉर्म्युला बेस्ड किंवा फॉर्म्युलेचे ॲप्लिकेशन्स आपल्याला यूज करता यायला पाहिजे, प्रॉब्लेम सोडवता यायला पाहिजे. सिग्मा म्हणजे काय? बेंडिंग स्ट्रेसेस. वाय म्हणजे काय? डिस्टन्स ऑफ लॉंगर फ्रॉम न्यूट्रल ॲक्सिस. म्हणजे आता समजा आपल्याला ह्या पॉईंटला आपण काढायलो, तर ही जी डिस्टन्स आहे ह्याला आपण वाय म्हणू शकतो. एम म्हणजे काय? बेंडिंग मुवमेंट. आय म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन. आपल्याला प्रत्येक टाईपचं सर्कल किंवा रेक्टँगल किंवा ट्रायंगल ह्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया माहीत पाहिजे. हे आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये शिकलेलं आहे. ई म्हणजे काय? यंग्स मॉड्युलस. आर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर. आपल्याला बेसिकली जी मेन डाटा आहे ते क्वेश्चनमध्ये दिलेला असू शकतो आणि त्याच्यावरून आपल्याला सिग्मा बी काढावा लागतो. सो आपण समजा ह्या दोन इक्वेशनला घेतलं आणि सिग्मा बीचं फॉर्म्युला तयार करायचं झालं तर एम बाय आय इज इक्वल टू वाय होऊन जातो. आणि जर सिग्मा मॅक्स करायचं असलं तर एम मॅक्स वाय मॅक्स अपॉन आय मिनिमम आपल्याला घ्यावा लागतो. तर न्यूट्रल ॲक्सिस पासेस थ्रू सेंट्रॉइड ऑफ क्रॉस सेक्शन. वाय मॅक्स जी आहे ती h/2 वर येणार आहे. तर वाय मॅक्स जी आहे ती h/2 वर येऊ शकतो आणि सिग्मा बी ही 0 असणार आहे न्यूट्रल ॲक्सिसमध्ये. कारण इथं तुम्ही बघू शकता की जी काय बेंडिंग होणार आहे एक तरी टॉप साईडला होणार आहे किंवा बॉटम साईडला होणार आहे. एन एवर त्याचे काहीही फरक पडणार नाही आणि एन एला सिग्मा बेंडिंग 0 असणार आहे. आणि वरच्या साईडला जी काय बेंडिंग समजा आपला हॉगिंग होत असला, हे झालं सॅगिंग बेंडिंग मुवमेंट झालं. जरी सॅगिंग होत असला तर ह्याच्यामध्ये वरच्या साईडला कॉम्प्रेशन येणार आहे एवढा पार्ट आणि खालच्या साईडला टेन्शन येणार आहे. तीच जर आपला हॉगिंग होणार आहे तर वरच्या साईडला टेन्शन आणि खालच्या साईडला कॉम्प्रेशन येणार आहे. हॉगिंग आणि सॅगिंग लक्षात ठेवण्यासाठी एक कन्सेप्ट आहे की आपल्याला स्माइली लक्षात ठेवायचा आहे. तर स्माइल म्हणजे काय? स्माइल म्हणजे एस असतो. एस म्हणजे सॅगिंग. म्हणजे ह्या टाईपमध्ये जी काय आपलं बेंडिंग होतं त्याला आपण सॅगिंग म्हणू शकतो. आणि सॅडनेसला काढायचा तर सॅडनेसमध्ये हे सॅगिंग झालं तर दुसरं जे येणार आहे ते हॉगिंग येणार आहे. तर उलटा डायरेक्शन त्याचं हॉगिंग असणार आहे. तर सेक्शन मॉड्युलस म्हणजे काय? एम बाय झेडला आपण सेक्शन मॉड्युलस म्हणू शकतो. तर सिग्मा इज वाय अपॉन एम बाय आय. सिग्मा इज इक्वल टू एम अपॉन आय बाय वाय जर केला आपण तर एम अपॉन झेडला सुद्धा एम अपॉन झेड जे आहे ते आपलं सेक्शन मॉड्युलस असणार आहे. सेक्शन मॉड्युलस रिप्रेझेंट द स्ट्रेंथ ऑफ द बीम. जर सेक्शन मॉड्युलस बीमच्या स्ट्रेंथला रिप्रेझेंट करतो आणि सेक्शन मॉड्युलस जसं जसं कमी होईल तसं स्ट्रेंथ सुद्धा आपलं बेंडिंग बीमचं कमी असणार आहे. पुढचा आहे कंबाईंड स्ट्रेस, ॲक्शियल प्लस बेंडिंग. कंबाईंड स्ट्रेस सुद्धा ॲक्ट होऊ शकतो आपला. कंबाईंड स्ट्रेस ॲक्शियल प्लस बेंडिंग. तर इथं आपला इथं ॲक्शियल लोड लावलेला आहे आणि बेंडिंग मोमेंट ॲक्ट व्हायलेला आहे. तर ए पॉईंटला जे आहे ह्याच्यामध्ये सिग्मा बी म्हणजे बेंडिंग पण होणार आहे आणि डायरेक्ट स्ट्रेस पण ॲक्ट होणार आहे. आणि बी पॉईंटला सुद्धा बेंडिंग आणि डायरेक्ट ही जे आहे ती नेगेटिव्हमध्ये होणार आहे. सिग्मा डी आणि मायनस बी. कारण इथं ही बीम जे आहे असं जाणार आहे कारण खालच्या साईडला मुवमेंट लागणार आहे. तर खाली जी आहे ही टेन्शन येणार आहे. तर म्हणून इथं ह्याला निगेटिव्ह आहे. एक मिनिट. इथं बेंडिंग जे आहे ते असं होणार आहे. तर वर
टेन्शन आहे त्याच्यामुळे आपण इथं सिग्मा बीला ॲड केलेला आहे, आणि खाली कॉम्प्रेशन आहे म्हणून बेंडिंग मोमेंट निगेटिव्ह येणार आहे. आणि सी पॉईंटला आहे इथं फक्त सिग्मा डी येणार आहे, म्हणजे आपलं डायरेक्ट स्ट्रेसमुळे येणार आहे, बेंडिंग ॲक्ट होणार नाही. सेंट्रल पॉईंटला आपण मागं बघितलेलं आहे की न्यूट्रल ॲक्सिसला 0 असणार आहे आपलं बेंडिंग स्ट्रेसेस. तसंच प्रत्येकचं ह्या इथं एक एक्झाम्पल दिलेलं आहे ह्या टाईपचं डायग्रामचं कसं आहे, ते काय तेवढं इम्पॉर्टंट नाही. इसेंट्रिक लोडिंग म्हणजे काय, ॲक्शलपेक्षा थोडंसं डिस्टन्सवर जेव्हा लोड ॲक्ट होतो त्याला आपण इसेंट्रिक म्हणतो, आणि ह्याच्यामुळे आपलं जे काय आहे ती मुवमेंट ॲक्ट होतो, त्याला आपण बेसिकली ॲक्शलवर ट्रान्सफॉर्म करतो आणि ते एक मुवमेंट इंट्रोड्यूस करतो पी इंटू ईचा. हे झालं आपलं बेंडिंग ऑफ बीम्स. ह्याच्यावर बेसिकली हे फॉर्म्युल्यावरच आपल्याला क्वेश्चन्स फॉर्म होणार आहे. आपण शेवटी एक क्वेश्चन सेशन ठेवणार आहे जिथं आपण 30 ते 50 MCQ सोडवणार आहे. पुढचा आहे शियर स्ट्रेस इन बीम. शियर स्ट्रेससाठी ही एक फॉर्म्युला आहे, टाऊ इज इक्वल टू FA y बार अपॉन IB. ए म्हणजे एरिया ऑफ शेडेड एरिया, वाय ऑफ सेंट्रल डिस्टन्स ऑफ शेडेड एरिया, वाय म्हणजे सेंट्रलपासून शेडेड एरियाचा डिस्टन्स आहे, एफ म्हणजे शियर फोर्स आहे, बी म्हणजे विड्थ ऑफ लेयर आहे, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. हे सगळं आपल्याला हे मेन फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे, म्हणून आपण ह्या डायग्रामपासून सगळं क्लिअर करून घेऊया. समजा आता एक रेक्टँग्युलर सेक्शन आहे, तर आपला फॉर्म्युला काय, FA y बार अपॉन I इंटू बी. तर ह्याचं जे आहे शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन असणार आहे रेक्टँग्युलर सेक्शनचं, हे आपण जर आपल्याला व्हॅल्यू दिली असते तर हे आपण डिराईव्ह करून घेऊ शकतो. तर टाऊ मॅक्स जे आहे ती 3/2 F अपॉन BH येणार आहे रेक्टँग्युलर सेक्शनसाठी, आणि टाऊ ॲव्हरेज जी आहे ती F अपॉन BH येणार आहे. म्हणजे इथं समजा या पूर्ण सेक्शनवर काढत असलं तर A इंटू वाय बार तर येत नाही, आणि ह्याचं काय येणार असणार आहे BD क्यूब बाय 6 असणार आहे, A आहे BD, Y आहे D/2, हे सगळं मिळून कॅन्सल होऊन जातो आणि फक्त F अपॉन BH एवढंच उरतो आपल्याला टाऊ ॲव्हरेजसाठी. मग टाऊ मॅक्स जे आहे ती 3/2 टाऊ ॲव्हरेज येऊ शकतो. हे फॉर्म्युला तेवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे, आपल्याला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की टाऊ मॅक्स टाऊ ॲव्हरेजचे किती टाईप्स आहे रेक्टँग्युलर सेक्शनमध्ये. ट्रायंग्युलर सेक्शनमध्ये बी सेम 3/2 टाऊ ॲव्हरेजच असणार आहे. सर्क्युलर सेक्शनमध्ये 4/3 टाऊ ॲव्हरेज असणार आहे. आय सेक्शनमध्ये आपल्याला हे फॉर्म्युला लक्षात ठेवू शकतो आपण, पण एवढा मोठा फॉर्म्युला काय ज्युनियर लेवल इंजिनियरसाठी येणार नाही. तर ही काही शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनचे डायग्राम आहेत, जिथं आपलं बी कमी होतो तिथं आपला स्ट्रेस वाढतो. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं आपलं बी मॅक्स म्हणजे जास्त असणार, तिथं आपलं बी जास्त येणार आहे. सॉरी, जिथं आपलं बी जास्त आहे तिथं आपलं कमी होणार आहे शियर स्ट्रेस. इथं बी जास्त आहे म्हणजे इथं कमी आहे, मग इथं एकदम छोटं झालं म्हणून शियर स्ट्रेस जे आहे तर आपलं इन्क्रीज झालं आहे. इथं आपलं बी विड्थ कमी आहे तर शियर स्ट्रेस जास्त आहे, आणि इथं विड्थ जास्त झालेला आहे म्हणून इथं आपलं शियर स्ट्रेस कमी आहे. ह्याच्यामध्ये सेम इथं विड्थ जास्त आहे तर इथं विड्थ काय शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन कमी झालेलं आहे. तर हे होतं आपलं बेंडिंग अँड शियर डिस्ट्रीब्युशन. याच्यावर आपण प्रॉब्लेम सगळं सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर क्वेश्चन सॉल्व करताना बघणार आहे. पुढचं चॅप्टर आहे डिफ्लेक्शन ऑफ बीम्स. हे चॅप्टर खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, कुठल्या पण एक्झामसाठी असू दे, ज्युनियरसाठी असू दे, गेटसाठी असू दे, ESCसाठी असू दे, हे चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला स्लोप ॲट एनी पॉईंट ऑर मॅक्सिमम स्लोप, डिफ्लेक्शन ॲट एनी पॉईंट ऑर मॅक्सिमम डिफ्लेक्शन हे काढायचं आहे. तर इथं बघू शकता ही जी आहे टीटा आहे म्हणजे स्लोप ॲट पॉईंट आहे, डिफ्लेक्शन म्हणजे हे झालेलं डिफ्लेक्शन, हे आपल्याला काढायचं. तर ह्याच्यामध्ये 4 मेथड आहे. पहिला आहे डबल इंटिग्रेशन मेथड, दुसरा आहे मोमेंट एरिया मेथड, तिसरा आहे क्लास्टिक-लोनस मेथड, चौथा आहे सुपरपोजिशन थिअरम, आणि अजून एक मेथड आहे डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथडवरूनच आपल्याला जास्त करून ज्युनियर लेवलसाठी क्वेश्चन विचारू शकतात. तरी आपण डबल इंटिग्रेशन मेथड हे सगळं एक बार रिवाइज करून घेऊया. हे जे आहे हे आपलं बेंडिंग इक्वेशन काय डिफ्लेक्शन इक्वेशन असणार आहे. तर ह्याला आपण ह्याचं आपण जेव्हा एकदा इंटिग्रेशन करेल तेव्हा आपल्याला
जी काही इक्वेशन येतो ते आपलं असणार आहे स्लोपचं इक्वेशन. अजून एकदा आपण त्याला इंटिग्रेशन केलं की आपला डिफ्लेक्शन इक्वेशन येतो. आणि C1 C2 जर आपलं बाउंड्री कंडिशन दिलेलं असलं तर आपण याच्यावरून स्लोप आणि डिफ्लेक्शन फाइंड करून घेऊ शकतो. मोमेंट एरियामध्ये दोन टाईपचे थिअरम आहे, एक स्लोपसाठी आणि एक डिफ्लेक्शनसाठी आहे. तर थिटा जी आहे ही एरिया ऑफ बेंडिंग मोमेंट अपॉन EI जी आहे, म्हणजे डिफ्लेक्शन स्लोप म्हणजे काय, स्लोप ऑफ एरिया ऑफ BMD अपॉन EI, ह्यालाच आपण मोमेंट एरिया मेथडवरून स्लोप काढण्यासाठी आहे. सेम डिफ्लेक्शनसाठी A इंटू एक्स बार अपॉन E इंटू आय, म्हणजे एरिया ऑफ बेंडिंग मोमेंट डायग्राम इंटू एक्स बार म्हणजे सेंटर CGचा डिस्टन्स अपॉन EI केले की आपल्याला डिफ्लेक्शन भेटून जातो. तसंच क्लास्टिक लोनस थिअरम आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा स्ट्रेन एनर्जी काढावा लागतो. तर ॲक्सेलसाठी 0 to L p² dx अपॉन 2a हे आपण बघितलेलं आहे मग. तर ह्याच्यामध्ये स्लोप ॲट दॅट पॉईंट वेअर मुवमेंट इज ॲक्टिंग, जिथं मुवमेंट ॲक्ट व्हायला तिथलं आपल्याला स्लोप भेटतो. आणि लोड पीच्या खाली आपल्याला डायरेक्टली डिफ्लेक्शन भेटतो. हे आपल्याला यूज करून स्ट्रेन एनर्जी अपॉन मुवमेंटला इंटिग्रेट केलेलं आहे, डेरिव्हेटिव्ह केलेलं आहे. सुपरपोजिशन थिअरम म्हणजे काय, इथं आपल्याला समजा दोन दिलेला आहे तर ह्याला आपण वेगळं फाइंड करून घेऊ शकतो. यांचं स्टँडर्ड कंडिशन्स असतात, ह्याच्यावरून आपल्याला त्यांचं ॲड केले की आपल्याला सिग्मा डिफ्लेक्शन आणि स्लोप भेटून जातो. ही जी टेबल आहे सुपर इम्पॉर्टंट टेबल आहे. ही टेबल तुम्हाला कधी बी कसं बी विचारल्यावर यायला पाहिजे. पहिला आहे कॅन्टिलिव्हर बीम विथ मुवमेंट, तर ह्याचा डिफ्लेक्शन बी असणार आहे ml² अपॉन 2e आणि स्लोप असणार आहे ml अपॉन 2e बी पॉईंटवर, बरं का. आणि कॅन्टिलिव्हर बीम विथ पॉईंट लोड ॲट फ्री एंडमध्ये असणार आहे PL³ अपॉन 3e आणि स्लोप असणार आहे PL² अपॉन 2e. कॅन्टिलिव्हर बीम विथ UDL साठी YB असणार आहे WL4 अपॉन 8e, थीटा बी असणार आहे WL³ अपॉन 6e. UVL साठी असणार आहे WL4 अपॉन 30e आणि स्लोप असणार WL³ अपॉन 24e. तसंच सिम्पली सपोर्टेड बीम विथ सेंट्रल पॉईंट लोड PL³ अपॉन 48e, थीटा बी असणार आहे WL² अपॉन 16e. थीटा ए बी सेमच असणार आहे आणि इथं पॉईंटच्या खाली आहे. आणि UDL विथ सिम्पली सपोर्टेड बीमला बी YC 5WL4 अपॉन 384e आणि थीटा ए आणि थीटा बी सेम असणार आहे WL³ अपॉन 24e. सेंट्रल मुवमेंट YC तर 0 येणार आहे, मुवमेंटमुळं इथे काही डिफ्लेक्शन येणार नाही. आणि जी काय स्लोप आहे ml अपॉन 24e असणार आहे. सिम्पली सपोर्टेड बीम विथ कपल ॲक्टिंग ऑन बोथ द साईड, ह्याला असणार आहे ml² अपॉन 8e सेंट्रलला आणि थीटा बी ml अपॉन 2e आहे. थीटा ए सुद्धा सेम असणार आहे. बेसिकली सिम्पली सपोर्टेड बीमला जिथं थीटा आहे तिथं थीटा ए आणि थीटा बी इक्वल असणार आहे. फिक्स्ड बीममध्ये स्लोप जी आहे ही नसणार आहे, कारण ती फ्री नसतो, ह्यांचा डिफ्लेक्शनच होतो फक्त असं काहीतरी, म्हणजे सपोर्ट जवळ एकदम 0 डिफ्लेक्शन होऊन जातो, मग यांचा स्लोप होऊन जातो. आणि सेंट्रलला मॅक्सिमम डिफ्लेक्शन होतो PL³ अपॉन 192e आहे. सेम फॉर UDL केस WL4 अपॉन 384e आहे. आणि युनिफॉर्मली वेरिंग लोडचं एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे, त्याला 5 अपॉन 192 WL4 अपॉन e आहे आणि थीटा मॅक्स WL³ अपॉन 120e आहे. अजून एक थिअरम आहे मॅक्सवेल रेसिप्रोकल थिअरम. डिफ्लेक्शन ऑफ पॉईंट ए ड्यू टू लोड ॲट पॉईंट बी, म्हणजे इथं लोड लावलं की इथं डिफ्लेक्शन होऊन जातो. आणि सिग्मा BA म्हणजे काय, डिफ्लेक्शन ऑफ पॉईंट बी ड्यू टू लोड ॲट पॉईंट ए. ह्याच्यामध्ये आपल्याला WA सिग्मा AB इक्वल टू WB डेल्टा BA हे आपण जर इक्वेट केलं तर आपल्याला WA जर WA आणि WB जर सेम असला तर डेल्टा AB आणि डेल्टा BA सेम असणार आहे. डिफ्लेक्शन ड्यू टू टेम्परेचर, तर ह्याचा एक फॉर्म्युला आपण लक्षात, हे काय तेवढं इम्पॉर्टंट नाही, ही मोठ्या एक्झाम किंवा GET आणि ESC लेवलचा क्वेश्चन आहे, तर हे आपल्याला JEE साठी लक्षात ठेवायची गरज नाही. आणि प्रॉप्ट कॅन्टिलिव्हरमध्ये आपण सुपरपोजिशनचं थिअरम आपण यूज करू शकतो. आणि एक जर आपल्याला प्रिऑरिटी जर ही करायचं असलं, पहिल्यांदा तर आपण डायरेक्ट मेथडनं सॉल्व्ह करायचा ट्राय करायचा. जर डायरेक्ट मेथडनं होत नसेल तर सुपरपोजिशन मेथड, जर सुपरपोजिशन मेथड होत नसलं तर मोमेंट एरिया मेथड, मग कॅस्टिग्लोनस मेथड, असा आपल्या प्रिऑरिटी लिस्ट असला पाहिजे सॉल्व्ह करण्यासाठी. तर इथं आपलं डिफ्लेक्शन ऑफ बीम व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर ऑफ सॉम संपलेलं आहे. उद्या आपलं सॉमचं लास्ट लेक्चर असणार आहे आणि त्याच्यानंतर एक क्वेश्चन प्रॅक्टिसचं सेशन झाल्यानंतर आपलं सॉम कम्प्लीट होईल जाईल.
तर आजच्यासाठी एवढंच होतं. थँक्यू.